आज आपण घेणार आहोत नेक्स्ट पार्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. याला आपण पार्ट नंबर 3 म्हणू, कारण फर्स्ट पार्टमध्ये आपण टँजंट आणि नॉर्मलचे एक्झाम्पल घेतले होते, रेट मेजरचे एक्झाम्पल घेतले होते. पार्ट नंबर 2मध्ये आपण ॲप्रॉक्झिमेशनचे एक्झाम्पल घेतले होते. हा आहे पार्ट नंबर 3. याच्यामध्ये 2 थेरम आहेत. पहिला थेरम आहे रोल्स थेरम किंवा रोल्स लेम्ना. बघा, रोल्स थेरममध्ये कोणतंही दिलेलं फंक्शन हे रोल्सचा थेरम सॅटिस्फाय करतं की नाही हे आपल्याला चेक करायचं असतं, आणि त्यासाठी कंडिशन आहेत. इफ y equal to fx is a real valued function, असं फंक्शन आहे की ज्याची व्हॅल्यू रिअल असणार आहे आणि ते इंटरवल a आणि b मध्ये. इफ y equal to fx is a real valued function in the interval a to b. And number 1, if function is continuous in the closed interval a b. मग हे फंक्शन जर कंटिन्युअस असेल क्लोज इंटरवल ए बी मध्ये. नंबर 2, फंक्शन इज डिफरन्शिएबल in open interval AB. Number 3, if FA equal to FB, then take FC equal to f dash c equal to 0 for all c, नहीं है, at least one value of c where a less than c less than b. याचा अर्थ असा होतो की एफ डॅश सी इकडे जेव्हा आपण 0 घेऊ तेव्हा सीची अशी व्हॅल्यू मिळाली पाहिजे कमीत कमी 1, ॲटलिस्ट वन म्हणजे कमीत कमी 1 अशी व्हॅल्यू मिळाली पाहिजे त्या इंटरवलमध्ये, की ज्याच्यामुळे एफ डॅश सी इक्वल 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. अशी जर व्हॅल्यू मिळाली तर ते फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाय करतं, व्हेरीफाय करतं असं म्हणतात. आणि याच्याबरोबरच दुसरा एक थेरम आहे, त्याला म्हणतात लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. ह्यालाच आपण शॉर्टकटमध्ये LMVT असं म्हणतो. या थेरममध्ये रोल्स थेरम ज्यावेळेस सॅटिस्फाय होत नाही, तर रोल्स थेरमची जी मेन कंडिशन आहे, पहिल्या 2 कंडिशन LMVTच्या आणि रोल्स थेरमच्या सेमच आहेत. म्हणजे कोणत्याही फंक्शनसाठी जे रिअल व्हॅल्यूड आहे इन द इंटरवल ए टू बी क्लोज इंटरवल, फंक्शन इज कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल ए बी. नंबर 2, फंक्शन इज डिफरन्शिएबल in open interval a b. ह्या 2 कंडिशन सेमच आहेत. थर्ड कंडिशन जेव्हा रोल्स थेरमची सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे एफ ए नॉट इक्वल टू एफ बी असेल, त्याच वेळेस आपण LMVT हा थेरम वापरतो. मग आपण काय करतो, एफ ए नॉट इक्वल टू एफ बी असं गृहीत धरलं आपण. देन टेक एफ डॅश सी इक्वल टू एफ बी मायनस एफ ए अपॉन बी मायनस ए. इथे मी लिहून ठेवतो ब्रॅकेटमध्ये होतं
एफ ए नॉट इक्वल टू एफ बी. हे एफ डॅश सीची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ सी, ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ सी satisfy the condition that A is less than C is less than B. म्हणजे इथे सेम कंडिशन आहे. जसं आपण वरती एफ डॅश सी इक्वल टू 0 घेतल्यानंतर सीची व्हॅल्यू काढली आणि ती सीची व्हॅल्यू दिलेल्या इंटरवलमध्ये आली पाहिजे. मिनिमम एक व्हॅल्यू तरी आली पाहिजे. सिमिलरली या इथे कंडिशन आहे एफ डॅश सी इक्वल टू एफ बी मायनस एफ ए अपॉन बी मायनस ए. आणि इथे जी सीची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल हे सॉल्व केल्यानंतर त्यातली ॲटलिस्ट वन व्हॅल्यू सीची त्या दिलेल्या ए टू बी इंटरवलमध्ये असली पाहिजे. जर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन असेल तर जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा याच्यावर आपण डिटेलमध्ये चर्चा करू. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एकच वेने ॲक्च्युली हा थेरम सांगतो आहे. याला जॉमेट्रिकल वे पण आहे, पण आपल्याला एक्झाम्पल सोडवताना जॉमेट्रिकल वे वापरावा लागत नाही आत्ता ह्या एक्झाम्पल्समध्ये. म्हणून मी त्याचं डिस्कशन इथं नाही करत आहे. मी फक्त तुम्हाला जो अल्जेब्रिक पार्ट आहे तेवढाच इथं सांगतो आहे. पण तुम्हाला आत्ता इथे लक्षात कसं ठेवायचं आहे, रोल्स थेरमसाठी कंडिशन्स काय. नंबर वन, फंक्शन जे आहे दिलेल्या इंटरवलमध्ये ते फंक्शन कंटिन्युअस पाहिजे क्लोज इंटरवलमध्ये. ते फंक्शन डिफरन्शियल पाहिजे ओपन इंटरवलमध्ये. आणि एफ ए इक्वल टू एफ बी जर असेल तर एफ डॅश सी इक्वल टू 0 घ्यायचं आणि सीची व्हॅल्यू काढायची आणि त्यातली ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ सी always lie in between the given interval. Similarly, if the Rolle's theorem not satisfy the given function or given function not satisfy the Rolle's theorem, then check LMVT. LMVT मध्ये पण कंडिशन पहिला दोन सेम आहेत. लेट चेक फंक्शन इज कंटिन्युअस इन द गिवन क्लोज इंटरवल. नंबर टू, फंक्शन इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल. देन टेक the formula f dash c equal to f b minus f a upon b minus a, put the values आणि हे सगळं सॉल्व करून आपल्याला सीची व्हॅल्यू काढायची आणि त्यातली ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ सी मस्ट लाय इन बिटवीन गिवन इंटरवल. ही त्याची कंडिशन आहे. जर तुम्हाला कंडिशन समजली असेल तर मी आता याचे एक्झाम्पल्स घेणार आहे. पण एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर तुम्ही एकदा कंडिशन केअरफुली चेक करा, समजून घ्या आणि मग आपण एक्झाम्पलकडे लक्ष देऊया. बघा, मी क्वेश्चन घेतो आहे. check whether conditions of Rolle's theorem satisfy by the following functions. म्हणजे आपल्याला जे फंक्शन्स दिलेले आहे ते फंक्शन्स रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय करता का ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा, पहिलं फंक्शन मी घेतो आहे एफ एक्स इक्वल टू 2x³ मायनस 5x² प्लस 3x प्लस 2 अँड द इंटरवल विच इज गिवन इज 0 to 3/2. बघा, तुम्हाला जर फंक्शन व्यवस्थित कळलं असेल तर काय करायचं बघा. यासाठी तुम्हाला थोडं कंटिन्युटीचं नॉलेज हवं, थोडं तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं पण नॉलेज हवं. तर हे फंक्शन कंटिन्युअस आहे का, हे कोणतं फंक्शन आहे, पॉलिनॉमियल फंक्शन. आणि जर तुम्हाला कंटिन्युटीच्या जी सेकंड डेफिनेशन होती, थर्ड आणि फोर्थ डेफिनेशन ओपन आणि क्लोज इंटरवलची, तर त्याची कंडिशन अशी असते की एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. त्यामुळे मी जेव्हा हे सॉल्व करेल, मी सॉल्व करताना काय करेल, मला गिवन दिलेलं आहे फंक्शन एफ एक्स काय दिलं आहे 2x³ मायनस 5x² प्लस 3x प्लस 2. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता मी काय करेल, हे काय फंक्शन आहे, एफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. आणि आपण त्या कंटिन्युटीच्या पार्टमध्ये शिकलो होतो की एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. Therefore, function is continuous. आता एव्हरीवेअरचा अर्थ इथे दिलेल्या इंटरवलमध्ये पण आहे. कंटिन्युअस इन द इंटरवल क्लोज इंटरवल 0 to
3/2. हा फर्स्ट पार्ट म्हणून आपण याला यातला, म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे. मग आपण सेकंड पार्ट घेण्याच्या अगोदर मी काय करेल, इथे f'(x) काढून ठेवेल. मग डेरिव्हेटिव्ह तो तुम्हाला सर्वांना काढता येतं. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार 6x² - 10x + 3. याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतोय. आता या फंक्शनमध्ये हे सुद्धा एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि 0 to 3/2 मधल्या इंटरवलच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी या इंटरवलमधल्या हे फंक्शन कुठेही नॉट डिफाईन येणार नाही आहे. म्हणजेच हे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. म्हणून मी त्याली फंक्शन f'(x) इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 3/2. एक सोप्या आयडिया सांगतो, या 0 आणि 3/2 मधला कोणत्या नंबरसाठी याच्यावर इन्फिनिटी नॉट डिफाईन येते का चेक करायचं, इन्फिनिटी ते बघायचं. ते येत नसेल तर फंक्शन कंटिन्युअस आहे. ते फंक्शन आता डिफरन्शिएबल पण आहे आणि डिफरन्शिएबल असं मला म्हणायचं होतं, आणि फंक्शन कंटिन्युअस पण आहे. म्हणजे आपल्या पहिल्या दोनही अटी इथे पूर्ण झालेल्या आहेत. मग आता मी काय करेल, नाव मी आता f ची व्हॅल्यू काढणार. मी आता कम्पेअर करेल 0 to 3/2ला a to b बरोबर. जर मी असं कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू येईल 0 आणि b ची व्हॅल्यू येते 3/2. मग देअरफोर जर मी f ची व्हॅल्यू काढली तर मला ॲक्च्युली f0 ची व्हॅल्यू काढावं लागेल. f0 ची व्हॅल्यू म्हणजेच काय, इक्वेशन 1मध्ये x ऐवजी 0 लिहिणार मी. माझा आन्सर येणार मग 2, बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू जर 0 टाकली तर ह्या सर्व टर्म कॅन्सल होतील आणि फक्त 2 शिल्लक राहील. जर मी fb ची व्हॅल्यू काढली, म्हणजेच मी जर x ऐवजी 3/2 लिहिलं फंक्शनमध्ये, तर माझं फंक्शन तयार होईल 2 × x³ म्हणजे 3/2चा क्यूब, जो येणार आहे 27/8 -5 × x² x² म्हणजे 3/2चा स्क्वेअर, तो येईल 9/4 +3 × 3/2 + 2. याची व्हॅल्यू मला काढावी लागेल. माझा आन्सर येणार 27/4 -45/4 +9/2 + 2. याला जर मी सॉल्व केलं तर या सर्वांचा LCM येणार आहे 4. माझा आन्सर येणार मग 27 - 45. ते आन्सर असणार माझं इथे -18 आणि प्लस, आता इथे डिनॉमिनेटर 2 आहे, म्हणजे वरती खाली जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर +18 प्लस इथे डिनॉमिनेटर नाहीच आहे म्हणजे 1 आहे, मग आपण वरती खाली 4 ने मल्टिप्लाय केल्यावर येणार +8. मग आपलं टोटल आन्सर येणार 8/4 विच इज इक्वल टू 2. म्हणजे FAचं आन्सर आलं 2, FBचं आन्सर पण आलं 2. म्हणजेच FA = FB आपले आलेलं आहे. म्हणजे आपली जी कंडिशन होती FA = FB हवं, ती पण इथं कंप्लीट झालेली आहे. अशा रीतीने मी लिहू शकतो इथे की देअरफोर ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. सर्व कंडिशन इथे सॅटिस्फाय झालेल्या आहेत आणि आपले आन्सर संपलेले आहे. इथे तुम्हाला व्हॅल्यू ऑफ C काढायला लावलेली नाही आहे म्हणून आपण ती काढत नाही आहे. समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतला. सेकंड एक्झाम्पल मी घेतोय f(x) = x² - 2x + 3 and the interval x belonging to close interval 1 to 4. आपण काय करणार, पहिल्यांदा गिव्हनमध्ये दिलेलं फंक्शन लिहिणार x² - 2x + 3. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. परत एकदा हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आपण नंबर 1 घेऊ. f(x) is a polynomial function, therefore f(x) is continuous on close interval 1 to 4. सेकंडमध्ये हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे. आपण याला डेरिव्हेटिव्ह काढून बघूया. त्याचा आन्सर ना 2x - 2. जर तुम्ही चेक केलं तर 1 to 4 ह्या इंटरवलमध्ये कोणत्याही व्हॅल्यूसाठी याचा आन्सर नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी येणार नाही आहे. म्हणजेच फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1 to 4. म्हणजे फंक्शन कंटिन्युअस पण आहे, फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. मग आपण दिलेला जो इंटरवल आहे 1 to 4,
याला आपण कम्पेअर करू ए टू बी बरोबर. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल 1, बीची व्हॅल्यू मिळेल 4. मग जर आपण एफ एची व्हॅल्यू काढली तर म्हणजेच F1ची व्हॅल्यू, तर आपल्याला करायचं काय, एफ एक्समध्ये एक्स ऐवजी 1 लिहायचं आहे. द आन्सर विल माझं 1 - 2 + 3. द आन्सर विल बी 2. इफ वी पुट दिस व्हॅल्यू ऑफ बी इन द फंक्शन, तर मला एफ बी मिळेल F4 = 4 2 स्क्वेअर मायनस 2 × 4 सॉरी बी = 4 आहे त्यामुळे येईल 16 मायनस 2 × x, तर 2 × 4 म्हणजे 8 + 3. 16 - 8 याचा आन्सर येणार 8, 8 + 3 येणार 11. द आन्सर विल बी 11. म्हणजेच एफ हे नॉट इक्वल टू एफ बी. दोन्ही फंक्शन इक्वल नाही आली, एफ ए आणि एफ बी इक्वल नाही आहे. म्हणजेच देअरफॉर कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर नॉट सॅटिस्फाईड. ह्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या नाही आहे ह्या एक्झाम्पलसाठी. कळतंय? आता मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो आहे. क्वेश्चन असा आहे, व्हेरीफाय रोल्स थेरम. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन. आणि फंक्शन आपल्याला दिलेलं आहे एफ एक्स = x² - 4x + 10 आणि इंटरवल दिला आहे आपल्याला 0 to 4. इंटरवल दिला आहे 0 to 4. मागचा क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही थोडा चेंज चेक केला असेल. मागच्या क्वेश्चनमध्ये होतं चेक वेदर द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाय ऑर नॉट. म्हणजे फक्त आपल्याला कंडिशन्स चेक करायच्या होत्या. आणि याच्यामध्ये दिलं आहे व्हेरीफाय रोल्स थेरम. मी तुम्हाला रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजे आपल्याला इव्हन सीची व्हॅल्यू पण काढायची आहे पुढे जाऊन. बघा, मग आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलं आहे, पहिल्यांदी फंक्शन काय दिलं आपल्याला, x² - 4x + 10. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार. परत पॉलिनॉमियल फंक्शन आला. मग पहिली जी केस आहे आपली, एफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. बरोबर, एफ एक्स इज अ polynomial function, therefore it is continuous on the closed interval 0 to 4. Polynomial function is continuous everywhere. Next आपण काय करूया, याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. f' काय मिळते 2x - 4. 0 to 4 मधली कोणती व्हॅल्यू ते टाकली तर त्याचा आन्सर काहीतरी रिअल व्हॅल्यू फंक्शन येणार आहे. म्हणजेच f' is differentiable in इथे एफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल 0 to 4. कारण त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याचं उत्तर कुठे इन्फिनिटी येत नाही. म्हणजे फंक्शन काय आहे, डिफरन्शिएबल पण आहे. पण f' ला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. नंतर आपण काय करणार आठवतंय, कम्पेअर करायचं. आपण 0 to 4ला जर ए टू बी साठी आपण कम्पेअर केलं तर आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल 0 आणि बीची व्हॅल्यू मिळेल 4. मग आपल्याला याच्यावरून एफ एची व्हॅल्यू मिळेल. एफ ए म्हणजेच F0. म्हणजेच एफ एक्समध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू टाकायची 0. एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 टाकली तर आन्सर काय येणार याचं 10. मग आपण एफ बीची व्हॅल्यू काढूया. एफ बी म्हणजे काय करायचं, आपल्याला एफ एक्समध्ये एक्सची व्हॅल्यू 4 टाकायची. तर जर आपण 4 व्हॅल्यू टाकली तर आन्सर येईल आपलं 16 - 16 + 10 विच इज इक्वल टू 10. देअरफॉर एफ एची व्हॅल्यू आणि एफ बीची व्हॅल्यू इक्वल आलेली आहे. म्हणजे आपल्या रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणजेच ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. आपल्याला काय करायचं, आपल्याला सीची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण सीची व्हॅल्यू काढण्यासाठी वी टेक, मी काय करणार इथे f' = 0 येणार. फॉर सम सी बिलॉंगिंग टू दॅट इंटरवल 0 to 4. बरोबर.
तर एफ डॅश सी इक्वल टू 0 घेणार. मग हा एफ डॅश सी कडून काढणार आपण एफ डॅश सी काढणार एफ डॅश एक्सवरून. तर आपली एफ डॅश एक्सची व्हॅल्यू काय बघितली का तुम्ही, एफ डॅश एक्सची व्हॅल्यू 2x - 4. मग एफ डॅश सीची व्हॅल्यू काय येणार, तर एक्स ऐवजी सी लिहिणार ना आपण, मग ते येईल 2c - 4. मग देअरफॉर 2c - 4 इक्वल टू 0. आणि जर याला आपण सॉल्व केलं तर सीची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 2. सीची व्हॅल्यू किती आली 2. आणि चेक करा, आता इथे एकच व्हॅल्यू मिळाल्यामुळे आपल्याला ऑप्शन दुसरं काही नाही. जर जास्त व्हॅल्यू असतं तर आपण कमीत कमी व्हॅल्यू चेक केली असती. इथे एकच व्हॅल्यू मिळाली. अँड मग ही सीची व्हॅल्यू म्हणजे 2 हा दिलेल्या इंटरवलमध्ये आहे. 0 to 4 जे इंटरवल आहे त्या इंटरवलमध्ये सी म्हणजे 2 हा नंबर आहे. म्हणजेच काय झालं, म्हणजेच रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. म्हणजे आपल्याकडे इथे रोल्स थेरम काय झाला आहे, व्हेरीफाय झालेला आहे. कळतंय बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, गिव्हन ॲन इंटरव्हल तुम्हाला दिलेला आहे ए टू बी. दॅट, पण हा इंटरव्हल काय करतोय, दॅट सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम. म्हणजे रोल्स थेरमच्या ज्या कंडिशन्स आहे ह्या सगळ्या कंडिशन्स हा इंटरव्हल सॅटिस्फाय करतोय. फॉर द फंक्शन काय दिलेलं आहे आपल्याला, फॉर द फंक्शन एफ एक्स इक्वल टू x³ - 2x² + 3. ह्या फंक्शनसाठी हा इंटरव्हल रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतोय. इट इज नोन दॅट a इक्वल टू 0. आपल्याला a इक्वल टू 0 व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपल्याला विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ b. फाइंड b इक्वल टू व्हॉट, फाइंड b. आता बघा आपल्याला फंक्शन दिलेलं आहे गिवन एफ एक्स, हे फंक्शन x³ - 2x² + 3 फंक्शन दिलेलं आहे. आणि हे फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाय करतं हे पण दिलेलं आहे. त्यामुळे आता हे चेक करायची गरज नाही आहे, बरोबर. आपण काय लिहू इथे, फंक्शन सॅटिस्फाय रोल्स थेरम. ओके. मग जर आपण या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं ते येईल एफ डॅश एक्स इक्वल टू 3x² - 4x + 3. बरोबर. नाव जर मी कम्पेअर केलं, आता हे फंक्शन कंटिन्युअस आहे, हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे, हे लिहिण्याची इथं गरज नाही आहे कारण इट इज गिवन. आपण काय करणार इथे, मग आपण इथे एफ ए इक्वल टू एफ बी हे घेणार आहोत. मग आपल्याला ए टू बी इंटरवलसाठी दिलेलं आहे, एची व्हॅल्यू 0 आणि बीची व्हॅल्यू आपल्याला दिलीच नाही आहे. मग जर आपण चेक केलं, ए इक्वल टू 0 घेतलं आणि बी इक्वल टू बी ठेवलं तर आपल्याला एफ ए इक्वल टू एफ बी ही कंडिशन दिलेली आहे. हे रोल्स थेरमची कंडिशन आहे, कंडिशन ऑफ रोल्स थेरम. जर आपण याच्यात व्हॅल्यू टाकली तर एफ एची व्हॅल्यू काय येणार आहे, एफ एची व्हॅल्यू येणार आहे आपली 0 - 0 + 3 म्हणजेच F0ची व्हॅल्यू ना. आणि एफ बीची व्हॅल्यू येणार आहे आपली b³ - 2b² + 3. आपला आन्सर येणार आहे 3 इक्वल टू b³ - 2b² + 3. मग याला जर आपण सॉल्व केलं तर 3 कट होणार आहे. आपला आन्सर येणार आहे b³ - 2b² = 0. मग b² जर कॉमन काढलं तर b - 2 = 0. आणि याच्या दोन व्हॅल्यू मिळतात, b = 0 और b = 2. बट b नॉट इक्वल टू 0 कारण आपल्याला इंटरवल दिलं आहे ए टू बी. मग एची व्हॅल्यू 0 आहे तर बीची व्हॅल्यू 0 नाही राहू शकत कारण ए नॉट इक्वल टू बी. आपल्याला इंटरव्हल तयार करायचं असल्यावर दोन सेपरेट नंबर लागतात. मग बी नॉट इक्वल टू 0 म्हणजेच बी इक्वल किती असलं पाहिजे, 2 असलं पाहिजे. मग आपली जी व्हॅल्यू आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी, तर आपल्याला आन्सर येणार आहे बी इक्वल टू 2. काही अडचण असेल तर बघा.
बघा एक्झाम्पल नंबर 4 आहे, व्हेरीफाय रोल्स थेरम for the function f(x) equal to e raised to x in bracket sin x minus cos x on close interval pi by 4 to 5 pi by 4. आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे या इंटरवलमध्ये. आधी इंटरवल समजला पाहिजे. पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री आणि 5 पाय बाय 4 म्हणजे 45 × 5 म्हणजे 225 डिग्री. जर मी रफ फिगर काढून तुम्हाला थोडंसं समजून सांगितलं तर 45 डिग्रीचा अँगल इथं असतो आणि 225चा अँगल इकडे असतो. म्हणजे ह्या इंटरवलमध्ये 45 डिग्रीपासून तर 225 डिग्रीपर्यंत आपल्याला हे इंटरवल चेक करायचं आहे. बघा मग आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलं आहे, गिव्हन आहे आपल्याला फंक्शन आहे f(x) दिला e raised to x ब्रॅकेटमध्ये sin x मायनस cos x. जर तुम्ही चेक केलं आता तर फंक्शन काय आहे तर e raised to x म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि sin x मायनस cos x हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये साइन फंक्शन अँड कोसाइन फंक्शन्स आर कंटिन्युअस एव्हरीवेअर. हे आपलं कंटिन्युटीमधलं स्टेटमेंट आहे. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये पण एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आर कंटिन्युअस एव्हरीवेअर. मग इथे जर आपण चेक केलं, हिअर e raised to x is an exponential function. e raised to x is an exponential function. Sin x minus cos x is a trigo function आणि मग हे दोन्ही फंक्शन कंटिन्युअस आहे. वी नो दॅट एक्सपोनेन्शियल फंक्शन, साइन फंक्शन and cosine function are continuous everywhere. हे सर्व ठिकाणी कंटिन्युअस असतात. मग देअरफॉर गिव्हन फंक्शन f(x) हा त्यांचा प्रॉडक्ट आहे. f(x) फंक्शन इज कंटिन्युअस in गिव्हन इंटरवल पाय बाय 4 to 5 पाय बाय 4. जर ते एव्हरीवेअर कंटिन्युअस असतात तर ह्या इंटरवलमध्ये पण ते कंपल्सरी कंटिन्युअस आहेत. आपण काय करणार, सेकंड वर्क आहे आपलं इथे f'(x) काढणं. मग जर मी f'(x) काढला तर मला u × v हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. आणि आपलं फंक्शन काय आहे तर e raised to x sin x मायनस cos x. जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं ठरलं तर मला u × v चा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग मी e raised to x तसंच ठेवेल आणि मग sin x मायनस cos xचं डेरिव्हेटिव्ह काढेल. sin x मायनस cos x प्लस sin x मायनस cos x तसंच ठेवेल आणि डेरिव्हेटिव्ह काढेल e raised to x चा. सर्वांना u × v चा फॉर्म्युला येतोय. मग e raised to x तसंच ठेवलं, sin x मायनस cos xचं डेरिव्हेटिव्ह येतं cos x, sin xचं डेरिव्हेटिव्ह मायनस cosचं डेरिव्हेटिव्ह येतं प्लस sin x प्लस sin x मायनस cos x ॲज इट इज आणि e raised to x चं डेरिव्हेटिव्ह असतं e raised to x. ह्या पूर्ण टर्ममधून जर आपण e raised to x ची टर्म कॉमन काढली तर आपलं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील cos x प्लस sin x प्लस sin x मायनस cos x आणि आपला कॉसची टर्म प्लस आणि मायनसची कट होणार आहे. मग आपला आन्सर येणार आहे 2 sin x × e raised to x. तर 2 e raised to x × sin x इज द व्हॅल्यू ऑफ f'(x). आणि तुम्ही चेक केलं असेल ते f'(x) ची व्हॅल्यू इन्फिनिटी कधीच येणार नाही, कारण e raised to x किंवा sin x बोथ आर इन द इंटरवल पाय बाय 4 to 5 बाय 4, पाय बाय 4 to 5 पाय बाय 4 आर रिअल नंबर्स. यांची जे व्हॅल्यू ते रिअल नंबर असणार आहेत, त्यामुळे इथं कुठे इन्फिनिटी येणार नाही आहे. म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन क्लोज ऐवजी ओपन इंटरवल पाय बाय 4 to
5π/4. डिफरन्शिबिलिटी आपण ओपन इंटरवलसाठी घेतो, ॲट पॉईंट नाही घेत. आणि आपण कंटिन्युटी आपण क्लोज इंटरवलसाठी. म्हणजे आता हे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे आणि फंक्शन कंटिन्युअस पण आहे. आपण पुढचं काम काय करतो, मग आपण याला कम्पेअर करतो. मग कम्पेअर करतो आपण π/4 टू 5π/4ला आपला इंटरवल a to b साठी. मग आपली एची व्हॅल्यू येते π/4 आणि आपली बीची व्हॅल्यू येणार आहे 5π/4. बरोबर. मग याच्यावरून जर मी एफ एची व्हॅल्यू काढली, म्हणजेच एफ π/4ची व्हॅल्यू काढली, तर माझा आन्सर येणार आहे e⁴ e⁴x इन ब्रॅकेट sin x minus cos x, sin π/4 minus cos π/4. And we know that the value of sin π/4 is 1/√2 and that of cos π/4 is also 1/√2. Therefore 1/√2 minus 1/√2. The answer becomes 0. आणि जर आपण एफ बीची व्हॅल्यू काढली, तिथे एफ 5π/4. आपला आन्सर येईल e⁵5π/4 in bracket sin 5π/4 minus cos 5π/4. आता इथे काही मुलांचं कन्फ्युजन असतं, म्हणून मी थोडंसं एक्सप्लेन करतो. सिन्स sin 5π/4 याचाच मिनिंग असा होतो sin पाय प्लस π/4. आणि जेव्हा पाय फंक्शन असतं तेव्हा साईन फंक्शन तसंच ठेवतो आपण आणि याचा आन्सर येणार मग sin π/4. आणि पाय प्लस जर आपण क्वाड्रंट चेक केला तर पाय प्लस हा थर्ड क्वाड्रंट असतो आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन फंक्शन हे निगेटिव्ह असते. याचा आन्सर येणार मायनस sin π/4 म्हणजे -1/√2. आणि जर आपण याचप्रमाणे cos π/4 5π/4ची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू येणार cos π प्लस π/4. दॅट मीन्स cos π/4 आणि ऑल्सो cos फंक्शन इज निगेटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट, म्हणजेच मायनस cos π/4. याची व्हॅल्यू पण येणार -1/√2. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू जर मी एफ बीमध्ये पुटअप केल्या तर माझा आन्सर येईल e⁵5π/4 इन ब्रॅकेट फर्स्ट व्हॅल्यू sin 5π/4 ती आली आपली -1/√2 मायनस आणि कॉसची व्हॅल्यू पण आली -1/√2. म्हणजेच थोडक्यात ह्या दोन्ही टर्म कट होणार आहेत आणि याचा आन्सर पण येणार आहे 0. म्हणजेच आपली जी कंडिशन होती रोल्स थेरमची एफ ए इक्वल टू एफ बीची, ती सुद्धा इथं सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो की ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. नाव फॉर व्हॅल्यू ऑफ सी वी टेक, आपण काय करतो f' इक्वल टू घेतो 0. f' इक्वल टू आपण घेणार 0. पण f' ची व्हॅल्यू कधी आठवते 2 × e⁻c sin c. बघा 2 हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे. e⁻c इन द इंटरवल π/4 टू 5π/4 e⁻c ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह, ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. बरोबर. e⁻c नेव्हर इक्वल टू 0. e⁻cची व्हॅल्यू कधी 0 येणार नाही, 2 तर 0 नाहीच आहे. त्यामुळे आपण जर ह्या 2 आणि e⁻c डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल sin c इक्वल टू 0. आपल्याला मिळेल sin c इक्वल टू 0. आणि जर तुम्ही चेक केलं साईनची व्हॅल्यू 0 कधी असते, जर मी थोडंसं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये घेऊन गेलो तर तुम्हाला माहीत असेल की इथे जेवढ्या व्हॅल्यू आहेत म्हणजे 0 360 720 और 0 2π 4π इथल्या सर्व व्हॅल्यूसाठी साईन फंक्शनचे ॲन्सर, साईन फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. आणि निगेटिव्ह एक्समधल्या सगळ्या व्हॅल्यूसाठी साईन फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे 0 इथे असतात पाय 3π 5π, म्हणजेच 0π 1π 2π 3π 4π 5π या सर्व अँगलसाठी साईन फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. मग आपलं आलेलं आहे sin c इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे सीच्या कोणकोणत्या व्हॅल्यू इथे चालू शकेल, तर नाव c इक्वल टू 0 पाय 2π 3π अप टू इन्फिनिटी अशा सर्व व्हॅल्यूसाठी साईनची व्हॅल्यू 0 असते. आणि जर हेच मी जर अँटी क्लॉकवाईजमध्ये जाण्याऐवजी जर क्लॉकवाईज सेन्सने गेलो तर हेच अँगल मी 0 -π -2π -3π पण लिहू शकतो. आणि या सर्व अँगलसाठी साईन फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. बरोबर.
मग आता आपल्याकडे सीचे किती व्हॅल्यू आहेत ज्यासाठी साइन सी 0 येणार, तर आपल्याकडे जवळपास इन्फिनाईट व्हॅल्यू आहेत. पण आपल्याला त्यातल्या काही व्हॅल्यू ज्या π/4 आणि 5π/4 येतील अशा आहेत का हे आपल्याला चेक करावं लागेल. मग π/4 आणि 5π/4 किती सीची व्हॅल्यू इथे येऊ शकतात आपल्याला ते चेक करावं लागेल. मग इन द इंटरवल π/4 to 5π/4 देर आर सम व्हॅल्यूज. बघा π/4 मी तुम्हाला सांगितलं होतं 45 डिग्री, हा होता 225 डिग्री. या दोघांच्या मध्ये कोणता अँगल असतील तर तो येईल 180 डिग्रीवाला अँगल, तो पण पॉझिटिव्ह. म्हणजे एक व्हॅल्यू अशी आहे इन द इंटरवल पाय इज द व्हॅल्यू विच इज बिलॉंगिंग टू दॅट इंटरवल π/4 to 5π/4. ही अशी व्हॅल्यू आहे 180 डिग्री जी 45 आणि 225च्या मध्ये आहे. म्हणजे एक तरी व्हॅल्यू अशी आपल्याला मिळालेली आहे की जी त्या इंटरवलमध्ये आहे. म्हणजेच सी देअरफोर सी इज इक्वल टू सीची आपली व्हॅल्यू मिळणार आहे पाय. आपल्याला एक तरी व्हॅल्यू मिळाली आणि हीच रोल्स थेरमची कंडिशन असल्यामुळे देअरफोर दच रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. तर आपला रोल्स थेरम काय झालं इथे व्हेरीफाय झालेला आहे. आय होप तुम्हाला रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन्स समजलेल्या आहेत, एक्झाम्पल समजलेले आहे. तर आपण आता थोडंसं LMVT किंवा लॅग्रांजचे पण एक्झाम्पल घेऊया. बघा एक्झाम्पल नंबर 5 आहे व्हेरीफाय LMVT फॉर द फंक्शन fx इक्वल टू square root of x plus 4 on the interval 0 to 5. ह्या इंटरवलसाठी आपल्याला काय करायचं आहे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय करायचा आहे. तर आपण पहिलं काम काय करणार, पहिल्यांदा आपण गिवन लिहिणार. गिवन काय, गिवन आहे फंक्शन. कोणतं फंक्शन रूट x plus 4. टेक दॅट इक्वेशन 1. तर आपण नंतर काय करणार आपण चेक करणार हे फंक्शन कोणतं फंक्शन आहे माहिती आहे, हे पण पॉलिनॉमियल फंक्शन आहे स्क्वेअर रूटमधलं. आणि पॉलिनॉमियल फंक्शन जर स्क्वेअर रूटमधलं असेल तर ते कंटिन्युअस एव्हरीवेअर, फक्त निगेटिव्ह व्हॅल्यू चालणार नाही. आणि 0 to 5 इंटरवलमध्ये यातली कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकत नाही. म्हणून फंक्शन इज, जे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे फंक्शन fx इज कंटिन्युअस ऑन गिव्हन इंटरवल 0 to 5 एव्हरीवेअर. सेकंड, ह्या फंक्शनचं जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं, हे डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 रूट x plus 4 बरोबर. आणि जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 आणि 5च्या मधली कोणती पण इथे पुट केली 0 आणि 5च्या मधली तर हे आन्सर पॉझिटिव्ह येणार. आणि हे पॉझिटिव्ह आल्यानंतर 1 एक पॉझिटिव्ह नंबर येणार. हे आन्सर कधीच 0 येणार नाही. हे आन्सर 0 फक्त येतं जेव्हा x इक्वल टू -4 असेल तेव्हा, आणि ॲक्च्युअली -4 येऊच शकत नाही दिलेल्या इंटरवलमध्ये. त्यामुळे हे आन्सर नेहमी पॉझिटिव्ह असणारे एक रिअल नंबर असणार आहे. आणि म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. म्हणजेच जे फंक्शन आहे fx इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल AB. जे इंटरवल तुम्हाला दिलं आहे त्या इंटरवलमध्ये फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. बघा जर तुम्हाला LMVTच्या कंडिशन आठवत असतील तर पहिली कंडिशन होती फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे क्लोज इंटरवलसाठी. सेकंड कंडिशन होती फंक्शन फर्स्ट कंडिशन होती फंक्शन कंटिन्युअस पाहिजे क्लोज इंटरवलसाठी. सेकंड कंडिशन होती फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे ओपन इंटरवलसाठी. ज्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. मग आता आपण त्याच्या पुढची कंडिशन काय घेतो, मी इथे लिहितो मी ऑल कंडिशन्स ऑफ LMVT आर सॅटिस्फाईड. तर ह्या त्याच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आपण काय करतो सीची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर सीसाठी आपल्याला कंडिशन दिलेली असते वी टेक f' इक्वल टू FB मायनस FA अपॉन B मायनस A. नाव पण याच्यामध्ये आपल्याला AB FA FBची व्हॅल्यू माहीत नाही. आता मी काय करतो मग दिलेलं जे इंटरवल होतं आपल्याला दिलेलं इंटरवल होतं 0 to 5. याला मी कम्पेअर करतो इंटरवल A to B बरोबर. तर मला A ची व्हॅल्यू मिळेल 0, B ची व्हॅल्यू मिळेल 5. मग याच्यावरून मला FA ची व्हॅल्यू मिळू शकते. FA म्हणजेच F0. दिलेलं फंक्शन होतं रूट x plus 4.
बरोबर. तर इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकले ते फंक्शन येईल √0 + 4 म्हणजेच √4 म्हणजे 2. आणि एफ बीची व्हॅल्यू जर आपण काढली तर एफ बी म्हणजे F5ची व्हॅल्यू काढली तर √x + 4 म्हणजेच 5 + 4. म्हणजे ॲम्प्लायन्स येणार आहे √9 म्हणजेच 3. म्हणजेच एफ ए नॉट इक्वल टू एफ बी. आपण काय करणार, आपल्याला F' ची व्हॅल्यू पण काढायची. मग आपण इथं फॉर्म्युला लिहिणार F' इक्वल टू एफ बी मायनस एफ ए अपॉन बी मायनस ए. आणि आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. तर F' ची व्हॅल्यू आपण काढणार F' वरून. आणि तुम्हाला आठवत असेल तर F'(x) चा आन्सर होतं 1/2√x + 4. इथं एक्सची व्हॅल्यू काय टाकली आपण c. मग 1/2√c + 4 इक्वल टू एफ बीची व्हॅल्यू मायनस एफ एची व्हॅल्यू अपॉन बी मायनस ए. आपल्याला सॉल्व करावं लागेल. जर मी सॉल्व केलं तिथे येईल 1/2√c + 4 इक्वल टू 1/5. जर आपण याचा स्क्वेअर केला तर येईल 1/4 इन ब्रॅकेट c + 4 इक्वल टू 1/25. मग आपण जर हे सॉल्व केलं आपल्याला आन्सर मिळणार आहे 4 इन ब्रॅकेट c + 4 इक्वल टू 25. म्हणजेच c + 4 इक्वल टू 25/4. म्हणजे c ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 25/4 - 4. मग c ची व्हॅल्यू आपल्याला 25 - 16/4. c ची व्हॅल्यू आपली 9/4. आणि आपल्याला चेक करावं लागेल 9/4 हा आपल्या दिलेल्या इंटरवलमध्ये 0 to 5 मध्ये येतो का. तर तुम्ही जर 9/4 ची व्हॅल्यू काढली असेल तर 9/4 ची व्हॅल्यू येते नॉर्मली 1.25. बरोबर. 4 × 2 = 8 110 4 × 2 = 8 वगैरे वगैरे. त्याची व्हॅल्यू येते 1.25 आणि 1.25 0 to 5च्या मध्ये येतोय. म्हणजेच आपल्या सगळ्या कंडिशन्स इथं सॅटिस्फाय होतात. म्हणजेच c इक्वल टू आपलं आन्सर आलेलं आहे 9/4. देअरफॉर LMVT इज व्हेरीफाईड. तर जो लॅग्रांजचा थेरम आहे इथं काय झाला आहे, व्हेरीफाय झाला आहे. बरोबर. आता आपण पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल आहे व्हेरीफाय LMVT फॉर Fx इक्वल टू x + 1/x ऑन द क्लोज इंटरवल 1 to 3. आपल्याला काय करायचं आहे, हा थेरम व्हेरीफाय करायचा आहे. तर आपण काय करणार इथे नेहमीसारखं आधी गिवन लिहिणार. गिवन काय आहे Fx किती दिला आहे x + 1/x. बरोबर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. हे फंक्शन जर आपण चेक केलं तर ह्या इंटरवलसाठी हे फंक्शन x इक्वल टू 0 साठी कंटिन्युअस नाही आहे. कारण 1/x इथे एक्सची व्हॅल्यू जरी एक्सची व्हॅल्यू 0 टाकले तर 1/0 होणार आणि 3 इन्फिनिटी येणार. आणि हे फंक्शन कंटिन्युअस नाही आहे 0 साठी. पण आपला जो इंटरवल आहे हा इंटरवल क्लोज इंटरवल 1 to 3 आणि ह्या इंटरवलमध्ये कुठेही 0 येणार नाही आहे. म्हणजेच हे फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर. म्हणजेच फर्स्ट थिंग येईल इथे आपली फंक्शन इज कंटिन्युअस इन द इंटरवल 1 to 3. हे फंक्शन सर्व व्हॅल्यूसाठी एक्सच्या इन द ब्रॅकेट 1 to 3 इज कंटिन्युअस. हे फंक्शन कंटिन्युअस येणार आहे. आणि जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, समजा ह्या फंक्शनचं मी डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय F' इक्वल टू येईल 1 आणि 1/x डेरिव्हेटिव्ह असतं -1/x². याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. इथे पण तुम्ही चेक केलं तर 1/x² ची टर्म आलेली आहे. आणि जर मी ते एक्सची व्हॅल्यू 0 टाकले तर हे इन्फिनिटी येणार आहे, नॉट डिफाईन येणार आहे. म्हणजे याचं F' सुद्धा नॉट डिफाईन येणार आहे. म्हणजे फंक्शन डिफरन्शिएबल पण नाही आहे ॲट x इक्वल टू 0. पण आपल्याला 0 साठी चेकच नाही करायचं. आपल्याला इंटरव्हल 1 to 3 मध्ये आपण चेक करतोय. 1 to 3 मध्ये आपण कोणती व्हॅल्यू ते टाकली तर याचं आन्सर एक रिअल नंबर येणार आहे. म्हणजे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. म्हणजेच Fx इज डिफरन्शिएबल इन द इंटरवल ओपन इंटरवल 1 to 3. म्हणजे हे फंक्शन कंटिन्युअस पण आहे, हे फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे. मग आता आपण काय करणार, याला कम्पेअर करणार. कम्पेअर कशाबरोबर करणार 1 to 3 ला a to b बरोबर. बरोबर. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली 1, b ची व्हॅल्यू मिळाली 3.
याच्यावरून आपण काय करणार, एफ एची व्हॅल्यू काढणार. एफ ए म्हणजेच F1. F1ची व्हॅल्यू काय येईल, x + 1/x होतं म्हणून 1 + 1/1 म्हणजेच 1 + 1 ही आपली व्हॅल्यू आली 2. FBची व्हॅल्यू म्हणजेच F3ची व्हॅल्यू आणि Fxची व्हॅल्यू होती x + 1/x, मग आपल्याला 3 + 1/3, ज्याचं आन्सर येणार आहे आपलं 10/3. आपल्याला एफ एची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला एफ बीची व्हॅल्यू मिळाली, आपल्याकडे एची व्हॅल्यू, आपल्याकडे बीची व्हॅल्यू, आपल्याकडे F'(x)सुद्धा आहे. म्हणजेच F'(c)ची व्हॅल्यू आपण त्यावरून काढू शकतो. मग F'(c)ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर 1 - 1/c². म्हणजे आपल्याला आता सर्व व्हॅल्यू इथे मिळालेल्या आहे. मग आता आपण इथे LMVTचा जो F'(c)चा फॉर्म्युला आहे तो यूज करू शकतो. मग फॉर साठी आपण काय करतो, वी टेक F'(c) = FB - FA/B - A. आणि व्हॅल्यू जर तुम्हाला आठवत असतील तर F'(c)ची व्हॅल्यू होती 1 - 1/c² = FBची व्हॅल्यू होती आपली 10/3 मायनस FAची व्हॅल्यू होती आपली 2/B - A. बीची व्हॅल्यू 3, एची व्हॅल्यू 1. आपण याला जर सॉल्व केलं तर 1/1 - c² = 10 - 6 म्हणजे 4/3/2. म्हणजे आपला आन्सर येईल 1 - 1/c² = 2/3. मग आपण याला जर सॉल्व केलं तर 1 - 2/3 = 1/c². मग याला सॉल्व केल्यानंतर येईल 1/3 = 1/c². म्हणजे c² ची व्हॅल्यू आली आपली 3. मग सीची व्हॅल्यू आली आपली प्लस किंवा मायनस √3, आणि वी नो दॅट √3 ऑलवेज लाय इन बिटवीन. म्हणजे √3 जर असेल ना तर √3साठी आपण लिहू शकतो, √3 म्हणजे 1.73च्या आसपास. म्हणजे 1 आणि 2 याच्यामध्ये असेल, 1 = √3 = 2. आणि जर मायनस √3 घेतलं तर मायनस √3ची व्हॅल्यू -1 आणि -2च्या मध्ये असेल, -2 -√3 -1. आणि आपला इंटरवल जो होता तो होता 1 to 3. आपला इंटरवल होता 1 to 3. मग आपण इथे लिहू शकतो की √3 इज बिलॉंगिंग टू, √3 हा 1 to 3 मध्ये येणार आहे, कारण ती व्हॅल्यू 1.73 म्हणजे 1 to 3 मध्ये येणार जर 1 to 2 मध्ये असेल तर. बट -√3 इज नॉट बिलॉंगिंग टू दॅट इंटरवल. पण -√3 त्या इंटरवलमध्ये येणार नाही आहे. म्हणजेच आपली सीची व्हॅल्यू येणार आहे मग √3. काय अडचण, म्हणजेच इथे आपण लिहू शकतो मग LMVT इज व्हेरीफाईड. आपला लॅम्बडाज मीन व्हॅल्यू थेरम इथे काय झालं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे. आय होप तुम्हाला सर्व समजतं आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला नॉर्मली कागद पेन घेऊन बसावं लागेल. हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. लिहून घेताना जे काही तुमच्या मनात डाऊट येतील, जे काही अडचण येतील त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगितल्या पाहिजेत. मग आपण त्या सर्व क्लिअर करू शकतो. आणि जर तुमचे सगळे डाऊट क्लिअर असतील तर तुम्ही याचा एक्झरसाईज पण सोडू शकता. आणि त्या एक्झरसाईजमध्ये जे एक्झाम्पल तुम्हाला हार्ड वाटतील, अवघड वाटतील ते मला सांगा. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला ते सर्व एक्झाम्पल जे तुम्हाला सुटणार नाही ते आपण सर्व सोडवून घेऊ. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग. गुड डे.